नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर बातमी आणि बरंच काही। सुरुवातीला बातमी एका वादाची। शिवाजी पार्कवर लता मंगेशकर यांचं स्मारक उभारावं अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी केली। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राम कदम यांनी ही मागणी केली। दरम्यान आता यावर राजकारण जोरदार सुरू झालंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली। आमचा लता मंगेशकर यांच्या स्मारकाला विरोध नाही, पण शिवाजी पार्क हे खेळण्याचं मैदान असून ते त्यासाठीच राखीव आहे, ते खेळण्यासाठीच राहावं। बाळासाहेब किंवा लता दीदी कुणालाही हे आवडलं नसतं। बाळासाहेब आणि लता दीदी हे खेळांचे चाहते होते असं म्हटलंय मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी। त्यामुळे आता यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांमध्ये आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सुद्धा भूमिका घेऊन उडी घेतली आहे। संदीप देशपांडे यांनी एक प्रकारे मनसेचीच भूमिका जाहीर केली आहे आणि या निमित्तानं जो वाद सुरू होता त्यात मनसे सुद्धा शिरले। अर्थात शिवसेनेच्या वतीनं खासदार संजय राऊत यांनी आधीच म्हटलंय की आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक निश्चित होईल, पण त्याचं राजकारण करू नका। पण या वक्तव्यानंतर मात्र सेना आणि भाजपकडून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत आणि या वादात आता महाराष्ट्रातला आणखीन एक महत्त्वाचा राजकीय पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सुद्धा उडी घेतली। अर्थात लता दीदींच्या जाण्यानंतर अवघ्या 2 दिवसात या टोकाचं राजकारण सुरू झालंय। अर्थात या सगळ्या विषयावरती स्मारक असावं नसावं किंवा अन्य कोणत्याही बाबतीत आत्तापर्यंत मंगेशकर कुटुंबियांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही। वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी आहे कर्नाटकात चिघळलेल्या वादाची। कर्नाटकात हिजाबचा वाद चांगला चिघळलाय। कर्नाटकात उडुपीमधील काही विद्यार्थिनींना हिजाब परिधान केल्याबद्दल वर्गात प्रवेश नाकारण्यात आला। यानंतर हा वाद सुरू झालाय। जर ड्रेस कोड लागू असेल तर वेगळा पोशाख घालून येणाऱ्या लोकांना कॉलेजमध्ये बसू दिलं जाणार नाही असं कॉलेजनं म्हटलंय। यावरून वाद पेटला आणि तो थेट कर्नाटकच्या उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला। आज यावर सुनावणी झाली। उद्याला दुपारी 2 नंतर यावर पुन्हा सुनावणी होणार आहे। हिजाब घालण्यावरून विद्यार्थी आणि सरकार यांच्यात वाद सुरू असताना तीव्र आंदोलन सुरू झालंय। दरम्यान कर्नाटकातल्या शाळा आणि कॉलेजेस 3 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय, कारण आज उडुपीसह अन्य काही ठिकाणी काहीसं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। तसंच विद्यार्थ्यांनी शांतता पाळावी असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। या सगळ्या संदर्भात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा वाद पेटवला गेलाय असं म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी। काही पोरी पबमध्ये म्हणजे पबनं बाहेर आल्या होत्या, त्यांना बेदम मारहाण केली। मग तिथेच नवीन सुरू झालं की स्कर्ट घालायचा नाही, जीन्स घालायच्या नाही। तर कोणी काय घालावं हे यांना सकाळी फोन करून विचारावं का की आज जीन्स घालू का, आज मी स्कर्ट्स घालू का, मी आज टी शर्ट घालू का, मी आज हिजाब घालू का। हे सगळं आणि सगळं फक्त उत्तर प्रदेशची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करण्यात येतं। दरम्यान कर्नाटकमध्ये हिजाबवरून जो वाद सुरू झाला आहे त्या वादाचे पडसाद आता देशाच्या अन्य भागाप्रमाणेच महाराष्ट्रात सुद्धा उमटले आहेत। मालेगावमध्ये महापौर ताहेरा शेख यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम महिला रस्त्यावर आल्या आणि त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि काही काळ इथे थांबून धरणं आंदोलन केलं, घोषणाबाजीही केली। यावेळेला या महिलांनी जोरदारपणे घोषणाबाजी करत कर्नाटक सरकारचाही निषेध केला। संविधानानं दिलेल्या हक्कावर कर्नाटकचं सरकार गदा आणत असल्याचा आरोप महापौर ताहेरा शेख यांनी केला। तिकडे बीडमध्ये सुद्धा याचे पडसाद उमटले। बीड शहरातल्या बशीरगंज चौकामध्ये पहिले हिजाब फिर किताब अशा प्रकारची पोस्टर्स लावण्यात आली। हिजाबच्या समर्थनार्थ बीडमध्ये पोस्टर लावलं गेलं, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। फारुखी लुकमान या विद्यार्थी नेत्यानं हे फलक लावले होते। दरम्यान मालेगावमधल्या महापौरांनी या आंदोलनाच्या वेळेला काय प्रतिक्रिया दिली पाहूया।
संविधान ही लिखने वाले बाबा साहेब अम्बेडकर ने अगर ये बात पहले कही होती कि उसमें कहीं लिखा है कि जो मुस्लिम समाज की जो माँ बहनें हैं वो बिना नकाब के बिना हिजाब के रहें, अगर ये उस वक्त का किया गया होता तो हम लोग एक मर्तबा सोचते भी, लेकिन संविधान लिखने वालों ने कायदे में कानून में कहीं कुछ लिखा नहीं है। हमारे जो माँ बहनें हैं मुस्लिम समाज की, जो हमारी तलबा हैं, उन लोगों को बोलते हैं कि आप लोग हिजाब के बिना कॉलेजों में आओ, तो इस बात को हम कतई मंजूर नहीं करेंगे। इस बात की हम पुरजोर मजम्मत करते हैं। त्यामुळे या सगळ्या वादाचे पडसाद आता हळूहळू महाराष्ट्रातही उमटू लागले. तर बीड आणि मालेगावमध्ये याचे पडसाद पाहायला मिळाले. बीडमध्ये एक बॅनर लावण्यात आला, तर मालेगावमध्ये मोर्चा काढण्यात आला. मुळात एका महाविद्यालयामध्ये काही तरुणी आल्या होत्या आणि त्यांना आपल्यासोबत मुस्लिम धर्माचे अभ्यासक शमसुद्दीन तांबोळी जोडले गेलेत. सर, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. तुमची काय प्रतिक्रिया या सगळ्यावर? खरं म्हणजे माझ्या दृष्टीने हिजाब असेल किंवा बुरखा असेल हे पुरुषप्रधान संस्कृतीतून उद्भवलेल्या प्रथा आणि परंपरेचा तो एक भाग आहे. इस्लाम आणि कुराणमध्ये जे काही सांगितलेलं आहे तो फक्त डिसेंट कपडे असावेत एवढाच त्याचा उल्लेख आहे. आणि खरं म्हणजे आजच्या काळामध्ये बुरख्याचं, हिजाबचं या पद्धतीने समर्थन करणं हो, म्हणजे प्रतिगामी प्रतीकांचं आपण अस्मितेसाठी वापर करण्यासारखाच तो एक भाग आहे. आणि विशेषतः ज्या शिक्षण संस्थेच्या मधून हा विषय पुढे आलेला आहे हो, त्या शिक्षण संस्थेमध्ये आपण समता, धर्मनिरपेक्षता हो. याचे धडे घेत असतो, परंतु त्या ठिकाणी अनावश्यक पद्धतीने अट्टहास करून बुरख्याचं समर्थन करीत ज्या पद्धतीने राजकारण उभं राहिलेलं आहे हो. आणि शह प्रतिशह करत हिंदुत्ववादी संघटनांनी त्यामध्ये उडी घेतलेली आहे. राजकीय लोक त्यामध्ये आलेले आहेत. धर्मवादी संघटनांनी आता थैमान घातलेलं आहे. हो, हे अत्यंत दुर्दैवी स्वरूपाचं आहे. पहिले हिजाब, फिर शमसुद्दीन किताब. सर, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. आपल्यासोबत आनंद दवे सुद्धा जोडले गेलेले आहेत. आनंद दवे हे गेल्या काही काळापासून हिंदू महासंघाचं काम करतात पुण्यामध्ये. तुमच्या चांगल्या परिचयाचे आहेत पुणेकर असल्यामुळे. आनंदजी, शैक्षणिक संस्थेत काही नियमांच्या पुरता झालेला हा वाद आता रस्त्यावर इतका टोकापर्यंत यावा? खरंच दुर्दैवी आहे. आणि मला असं वाटतं ज्यांनी हा हिजाब घालून सुरुवात केली ना त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे. लक्षात घ्या, जसं आता यांनी सांगितलं की शैक्षणिक संस्थेमध्ये विद्यार्थी शिक्षण करण्यासाठी जातो, धर्माच्या प्रदर्शनासाठी जात नाही, असं काही नसताना सुद्धा मी माझ्या धर्माचेच कपडे घालणार वगैरे जिथून ज्यांनी वाद चालू केलाय त्यांना अक्कल येण्यासाठी जर दुसरं कोणी भगवे कपडे घालून जात असेल तर आम्ही त्यांचं 100% समर्थन करतो. ज्यांना असेच कपडे घालून जायचं असेल तर इस्लाम धर्म पाळणाऱ्या अनेक संस्था आणि शैक्षणिक संस्था आहेत ना, की मदरसे सारख्या संस्था आहेत, तिथे त्यांनी जावं आणि करावं. नाही, पण आनंदजी, जसं शमसुद्दीन तांबोळी यांनी म्हटलंय की शैक्षणिक संस्थांमध्ये तिथले नियम पाळले जावेत, बरोबर ना तांबोळी सर? अगदी बरोबर. अगदी बरोबर. पण मग जर का कोणी मुद्दामून हे केलं असेल तर त्याला मुद्दामून अशा प्रकारे भगवे कपडे घालून जाणं हे उत्तर असू शकतं का त्या मुलींना समजावणं हे उत्तर असू शकतं? नाही, मुली काय ते लहान नाहीयेत. देशाचा पंतप्रधान निवडतात त्या मुली. वय 18 पूर्ण झालेले, मतदानाचा अधिकार असलेली लोक आहेत. आणि शमसुद्दीनजी काय करतात, नेहमी डिफेन्सिव्ह बाजू घेतात, डिप्लोमॅटिकली खेळतात. असं करते त्यांनी जाहीरपणे निषेध करतील का? मला विचारा त्यांना बरं, की आम्ही निषेध करतो त्याचं धर्माचे कपडे त्यांनी घालून चुकीचं आहे असंच म्हटलं तांबोळी सर. नाही, ते निषेध नाही, करतील का? अक्षरशः आम्ही ज्या पद्धतीने मुस्लिम समाजातून एक उद्रेक उभे राहिलेला आहे त्याचा हे निषेध करत असताना हिंदुत्ववादी संघटना ज्या पद्धतीने राजकारण करत, एक तर मी म्हणेल की बुरखा घालणं, हिजाब घालणं तरी त्या समाजाची ती संस्कृती आहे. सुधारणावादी लोक त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अनेक युरोपियन देशांमध्ये बुरख्यावर बंदी आणलेली आहे, तुम्हाला माहिती असेल. स्कार्फ घालणं, भगवा घालणं, गोंधळ घालणं, एका मुलीच्या पाठीमागे 100 मुलांची झुंडी लावणं, हा कुठला प्रकार आहे? नाही, त्यातल्या एकाही मुलांनी त्या मुलीला स्पर्श सुद्धा केलेलं नाहीये. तुम्ही त्याला वेगळं वळण देऊ नका. स्पर्श स्पर्श सुद्धा केलेलं नाहीये. त्यामुळे एका मुलीच्या मागे 100 मुली गेली हे सांगू नका तुम्ही आम्हाला.
ऐका मुलीच्या मागे 100 लोक गेली ते सांगूच नका तुम्ही आम्हाला. हे काश्मीरमध्ये घडलं, हे 1990 ला काश्मीरमध्ये घडलं होतं, जेव्हा एका महिलेच्या घरात 100 लोक घुसली होती आणि हिंदूंना हकललं होतं. तुम्ही नाही ठीक आहे, एक मिनिट, मी तुम्हाला दोघांना एक प्रश्न विचारतो, कारण हा विषय थेट जम्मू काश्मीरपर्यंत आणि स्वातंत्र्याच्या पूर्वी काय झालं होतं इथपर्यंत नेण्यात काही अर्थ नाही. मला सांगा तांबोळी सर आणि आनंद दवेजी, तुम्हाला दोघांनाही माझा हा एकच प्रश्न आहे. असं वाटतंय की आगामी काळातल्या उत्तर प्रदेशसह विविध ठिकाणच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एका छोट्याशा गोष्टीचं राजकारण केलं जात आहे दोन्ही बाजूंकडनं? अगदी बरोबर आहे. मी तर या मताशी 100% सहमत आहे. उत्तर प्रदेशातल्या निवडणुका आहेत, पंजाब मधल्या निवडणुका आहेत, गोव्यामधल्या निवडणुका आहे आणि एका पाठोपाठ एक दररोज नवीन ज्या पद्धतीने विषय येतो. ताजं उदाहरण जर पाहिलं तर परवाच्या जी लता दीदींना आदरांजली वाहण्यासाठी प्रार्थना करण्यासाठी गेलेल्या शाहरुख खानना अनावश्यक ज्या पद्धतीने ट्रोल करण्यात आलं, म्हणजे ह्या पद्धतीने तुम्ही सातत्याने विशिष्ट समूह गटाला तुम्ही टार्गेट करत असाल तर त्याची कदाचित अशी प्रतिक्रिया नाही. मुळात एक मिनिट मिलिंदजी मला बोलू द्या. शाहरुखनी परवा जे काही केलं तो मूर्खपणा होता असं माझं सरळ आणि स्पष्ट मत आहे. मी एक मिनिट बोला. लता दिदी या हिंदू होत्या, त्यांचे अंतिम संस्कार हिंदू पद्धतीने चालत असताना तिथं मुस्लिम. बरं ठीक आहे, आपण आता हिजाबच्या संदर्भातल्या वादावर बोलूयात का? मिलिंदजी माझं एकच मिनिट द्या. उद्या एखादा मुस्लिम नेता किंवा माणूस मेल्यानंतर जर आम्ही तिथे गेलो आणि आम्हाला वेदपठण करायचे किंवा गंगाजलनी त्या बॉडीला आंघोळ घालायची आमच्या पद्धतीप्रमाणे आमच्या समाधानासाठी, तर कोणीतरी तयार होईल का? नाही दवेजी, आमच्याकडे नकोच अपेक्षा धरून. नाही दवेजी, एकच मिनिट, आपण याबद्दल बोलूयात. या मुद्द्याचं आता राजकारण केलं जात आहे का? नाही, मला असं वाटतं राजकारण हे समाजकारण करणं जातं आणि जर तुम्ही ऍक्शन केली कोणती तर त्याला रिएक्शन नक्की होणार. तुम्हाला जर शाळा कॉलेजमध्ये शिकत असताना तुम्हाला धर्म दाखवायचा असेल, त्याचे अनेक पर्याय उपलब्ध असून सुद्धा जर तुम्हाला कॉलेजमध्ये ते धर्माचं कारण आणायचं असेल तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर दिली गेली पाहिजे. आम्ही त्याचं पूर्णपणे समर्थन करतो. बर ठीक आहे, पण तुम्हाला असं वाटतं समर्थन करताना शांततापूर्ण पद्धतीनेही समर्थन केलं जाऊ शकतं? कसा समोरनं ऍक्शन काय होती मी मगाशी सांगितलं, त्याच्यावर रिएक्शन अवलंबून आहे. तांबोळी सर, उद्देश काय नेमका, उद्देशावर ठरतं ते. नाही, खरं म्हणजे हा विषय समोपचाराने मिटवता येण्यासारखा असाच होता. या शाळेमध्ये किंवा माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालयामध्ये, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ज्या 5-7 मुली होत्या, त्याच महाविद्यालयामध्ये अन्य मुस्लिम मुली सुद्धा आहेत की ज्या हिजाब वगैरे वापरत नाहीयेत. काहींच्या कुटुंबियांचा तसा तो आग्रह असेल, पण त्यांच्यासाठी जरा समुपदेशन केलं असतं, समजावून सांगितलं असतं. संस्थेचं असं नियम आहे का ड्रेस कोडच्या संदर्भात, तर कदाचित हा विषय सोडवता आला असता. बरं तांबोळी सर आणि काननजी, मी तुम्हाला थोडंसं 1 मिनिट दोघांनाही थांबवतो. आपल्यासोबत मालेगावच्या महापौर ताहिरा शेख जोडल्या गेल्या आहेत. ताहिराजी, स्वागत आहे तुमचं. आज तुम्ही मोर्चा काढलात मालेगावमध्ये, पण मुळात महाराष्ट्रात हा विषय कुठे चालेल नाही ना, महाराष्ट्रात कुठेच असं झालं नाही. तुम्हाला का असं वाटलं आज मोर्चा काढावा आणि मालेगावमध्ये हा विषय एवढा मोठा करावा? हमने मालेगांव में मोर्चा, कर्नाटक में जो हुआ है जी, कर्नाटक में जो बीजेपी सरकार ने इस पर जो कॉलेजेस पर जो बैन लगाई है, मतलब बोले तो हमारे मुस्लिम समाज की जो लड़कियां हैं जो कॉलेज जाती हैं तो वो हिजाब में यानी नकाब में बुर्खा पहनकर जाती है, बराबर। तो उन्होंने कहा कि आप ड्रेस कोड पहनकर आइए, वरना अगर आप ड्रेस कोड नहीं पहनकर आएंगी और नकाब लगाकर हिजाब में आएंगी तो आपको अलग से क्लासरूम में बैठाया जाएगा। पण ताहिराजी, हे गेल्या 10 दिवसातच झालेलं आहे ना, त्याच्या आधी कर्नाटकात किंवा अन्य ठिकाणी असा विषयच कधी आला नव्हता? कर्नाटक में हुआ ना, तो जब कर्नाटक में जब बीजेपी सरकार यही ड्रेस कोड की डिमांड कर रही है तो फिर इधर भी अपनी तरफ भी वो शुरू हो जाएगा ना। तो हमने उसका एहतजाज किया, उसकी पुरजोर मजम्मत की कि ड्रेस कोड के नाम पर जो आप लोग मुस्लिम समाज की बच्चियों को जो हिजाब के बगैर रखने की जो आप लोग कोशिश कर रहे हो तो वो हम लोग मंजूर नहीं करेंगे। या विद्यार्थिनींचा विषय आता हिजाब घालून आल्यानंतर तुम्ही तो घालू नका, तुम्ही कॉलेजचा शाळेचा ड्रेस कोड वापरा, हा आता 8 दिवसातला विषय। याच्या आधी त्या मुली येत होत्या किंवा त्या तसं न करता सुद्धा येत होत्या त्या। तांबोळी सर, तुम्ही काय म्हणाला, हा आता 8 दिवसात अचानक निर्माण झाला हा विषय? हा बरोबर आहे, म्हणूनच मी म्हणतो अचानक हा विषय उद्भवणं याच्या पाठीशी काही षडयंत्राचा भाग असू शकतो, ही शंका नाकारता येत नाही।
पण माझं म्हणणं असं आहे हा. की किमान शिक्षण संस्थेमध्ये जिथे आपण समता आणि आम्ही सगळे एक आहोत, एकसारखे आहोत, हो. हे शिक्षण देत असताना अलगपणाच्या कुठल्याही गोष्टी बाळगण्याचं कारण नाही. आता ज्या मुस्लिम महिला बाहेर आलेल्या आहेत, मालेगावमध्ये असेल अन्यत्र सुद्धा आहेत, हो किंवा तलाकच्या एकतर्फी तोंडी तलाक रद्द करत असताना सुद्धा हजारोच्या संख्येने मुस्लिम महिला पुढे येत होत्या. हो. आता पुरुष प्रधान मानसिकतेचे ह्या ज्या प्रथा, परंपरा आणि कायदे आहेत त्याच्या विरोधात खरं तर या मुस्लिम महिलांनी बंड केलं पाहिजे आणि बर. हे नाकारलं पाहिजे. दुर्दैवाने हे आपल्याकडे अद्याप होत नाही. ठीक आणि आहे. आता अस्मितेचं राजकारण होत असल्यामुळे एकमेकाची प्रतिगामी शक्ती आपली शक्ती पणाला लावतायत बर. आणि राजकीय ताहिराजी. लाभ घेण्यासाठी हो. याचा वापर करतायत. ताहिराजी, तुम्हाला असं वाटतं की शिक्षण संस्थेमध्ये अशा गोष्टी दूर ठेवल्या पाहिजेत, जो युनिफॉर्म असेल तो सगळ्यांना? नहीं, मैं क्या बोल रही हूँ, यूनिफॉर्म प्लस हिजाब, यूनिफॉर्म रखिएगा। मुस्लिम समाज के ऊपर लड़कियों भी यूनिफॉर्म में आएगी, विदाउट यूनिफॉर्म मैं नहीं बोल रही आपको जी, लेकिन ड्रेस कोड के अलावा हिजाब में आने की इजाजत दी जाए। पण ताहिराजी हिजाब 15 में दिवस आने पर्यंत असं की ये नव्हतं. मी लड़कियों तुम्हाला को तेच रोकना सांगतोय चाहे मुस्लिम समाज की। ताहिराजी, मैं वही आपको बताने की कोशिश कर रहा हूँ कि ये 15 दिन पहले ही हुआ है, इसके पहले ऐसा नहीं था। कोई ऐसा जबरदस्ती नहीं था, ना क्यों हिजाब हुआ? पहनता था ना किसी को वही मैं पहनाया बोल रही जाता हूँ था। कि जब अगर ऐसा होता, सुनिए जी अगर ऐसा होना होता, ऐसा कोई कायदे में संविधान में होता, तो जिस वक्त बाबा साहेब अम्बेडकर संविधान बना रहे थे उसी वक्त तो बोल देते कि लाजमी है ड्रेस कोड पहन के आना हर समाज, हर लोगों को। लेकिन ऐसा कभी नहीं हुआ, तो अब क्यों हो रहा है? देखिए, मुझे बोलना, हमको मजम्मत इसलिए करना पड़ी है, एहतजाज इसलिए दर्ज करवाना पड़ा कि बीजेपी सरकार एक के बाद ऐसे कई कानून लाकर हमारे ऊपर लाद रही है, तो ये बराबर बात नहीं है। अच्छा, ये ठीक। हिंदुस्तान, ये हमारा देश ऐसा है कि सब समाज के लोग, हम ठीक आहे, हिंदू, ताहिराजी, मुस्लिम, शेवटचा प्रश्न. सिख, ईसाई एक साथ रहते हैं। ठीक आहे ताहिराजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. शेवटचा प्रश्न, उद्याला जर का कर्नाटकच्या उच्च न्यायालयानं तुम्हाला हिजाब घालून येता येणार नाही, तुम्हाला त्या शिक्षण संस्थेतला जो युनिफॉर्म असेल तोच घालून यावं लागेल, असा जर का निर्णय दिला न्यायालयानं, तर तुम्ही आदर करणार त्याचा? नहीं, हम उसका आदर बिल्कुल नहीं करेंगे। ठीक है, हम ड्रेस कोड का आदर करते हैं कि हम यूनिफॉर्म पहनेंगे, लेकिन हिजाब भी यूनिफॉर्म पहने। के साथ हिजाब। ठीक है। सुनिए सर, हाँ जी, बोलिए। यूनिफॉर्म के अलावा हम हिजाब में आएंगे कॉलेज में, ठीक है, हमारे बच्चे हिजाब में आएंगे। ठीक है, हम बिना हिजाब के बाहर नहीं निकल सकते, क्योंकि ठीक है। मुस्लिम समाज में बाहर ताहिराजी, निकलना मुद्दा बड़ा लक्षात आला तुमचा. ताहिराजी, मुद्दा लक्षात आला. तुम्ही वेळ दिलात आणि न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. शमसुद्दीन तांबोळी सर आपल्यासोबत होते. तांबोळी सर धन्यवाद. आनंद दवे आपल्यासोबत जोडले गेले होते, त्यांनी सुद्धा स्पष्ट मत मांडलं. आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे बीडमधल्या वाळू माफियांची. बीडमध्ये वाळू माफियांच्या उच्छादावरून आता मुंडे बहीण भाऊ आमने सामने आलेत. शहाजहानपूर चकला गावातील 4 शाळकरी मुलांचा सिंफना नदीमध्ये वाळूत माफियांनी जो खड्डा खणला होता त्या खड्ड्यामध्ये बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी पंकजा मुंडे यांनी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, तर धनंजय मुंडे यांनी तुमच्या काळात काय झालं होतं असा प्रतिप्रश्न केलाय. बीडमधल्या वाळू माफियांमुळे 4 शाळकरी मुलांचा बळी गेल्यानंतर पंकजा मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. सत्ताधारी किंवा प्रशासन वाळू माफियांवर कारवाई करत नसल्यानं त्यांची हिंमत वाढल्याचा आरोप मुंडे यांनी केलाय. प्रशासन आणि वाळू माफिया अजून किती जणांचे बळी घेणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. मुलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या वाळू माफियांवर 302चा गुन्हा दाखल करण्याची मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. 4 मुले, त्यातली 3 शहाजहानपूर आणि एक तांदळवाडी मधला आहे. या 4ही मुलांच्या आईवडिलांच्या दुःखात मी सहभागी आहे. आमचे आमदार तिथले लक्ष्मण पवार यांनी तिथे स्वतः जातीने जाऊन लक्ष देत आहेत. मी या माफिया राजविषयी रोज बोलते. बीडमधल्या या माफियांमुळे किती लोकांचे असे जीव जाणार आहेत हा माझा प्रश्न आहे. कलेक्टरांनी तात्काळ याच्यावर कारवाई करायला पाहिजे आणि त्यांच्यावर, म्हणजे एका 4 लोकांचा मृत्यू झालाय, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. पंकजा मुंडे यांच्या आरोपानंतर तात्काळ पालकमंत्री धनंजय मुंडे पुढे आले. यापूर्वी जर भाजपच्या काळात 302चा गुन्हा दाखल झाला असेल तर तो केलाच पाहिजे असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला. तसंच या मुलांचा बळी घेणारा तो खड्डा कुणी केला हे पाहावं लागेल
त्या खड्ड्यावरतीच 302चा गुन्हा दाखल करायचा का, असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला आहे. असा यापूर्वी जर त्यांच्या काळात वाळू माफियावर 302चा गुन्हा दाखल झाला असेल तर तो केलाच पाहिजे. आता निश्चितच होत नाही की नेमके ते खड्डा कुणी केला तर 302 त्या खड्ड्यावर करायचं का. ते निश्चित कुणी खड्डा केला आहे, 1 जण होता, 2 जण होत्या, पोकलेनची 1 मशीन होती का 5 होत्या, हे काहीच माहीत नाही. त्यामुळे चौकशीच्या अंती बऱ्याचशा गोष्टी बाहेर येतील. मग आपल्याला नक्कीच ज्यांनी चूक झाली त्यांना कारवाई करता येईल. एकीकडे बीड जिल्ह्यात वाळू माफियांचा उच्छाद सुरू आहे. दिवसेंदिवस वाळू माफियांमुळे सर्वसामान्यांचे बळी जात आहेत. त्यावरून आता गोदावरी नदीसह सिंदफणा नदीतही जिओ मॅपिंग करण्याची मागणी भाजपच्या आमदारांनी केली आहे. पण त्यावरूनच आता मुंडे बहीण भावांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामुळे मूळ प्रकरणच मागे पडण्याची शक्यता आहे. असं झालं तर शहाजहानपूरमधील 4 निर्दोष विद्यार्थ्यांच्या मृत्यूस कारणीभूत वाळू माफियांवर कधी कारवाई होणार हा प्रश्नच आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. यासोबत बातमी आणि बरंच काही मध्ये इथे थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.